कृष्णा मुखे जरी गाय हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय पवित्रची होय देह त्याचा तपाचे सामर्थ्ये तपिन्नला अमोप चिरंजीव कल्प वैकुंठी नांदी
मातृ पितृ भ्राता सगोत्र अपार चतुर्भुज नर होनी ठेले ज्ञान गुड गम्य ज्ञान देवा लाधले ज्ञान गुड गम्य ज्ञान देवा लाधले निवृत्तीने दिधले माझे हाती हरिमुखी म्हणा हरिमुखी म्हणा पुण्याची गणना कोण करी पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभं जगननिहित पाणी मंडनं मंडनानां तरुण तुलसीमाला कंधरं कंजनेत्रं सदैधवलहासं विठ्ठलं चिंतयामि नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची धन्य धन्य एकनाथा तुमचे पायी माझा माथा नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती जयांचे केले स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंची ते नमस्कारोने आता मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या तया माझे दंडवत माझे दंडवत दया माझे दया माझे दंडवत दया माझे दंडवत दया माझे दंडवत दया माझे दंडवत हनुमंत कपीपुळी हनुमंत हनुमंत दया माझे दंडवत दया माझे दंडवत हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाये पवित्रची होय देह त्याचा तपाचे सामर्थ्य तपिन्नला अमोप चिरंजीव कल्प वैकुंठी नांदे प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी महावैष्णव मारुतीरायांच्या पवित्र प्रांगणामध्ये
सर्व वारकरी वैष्णव गुणीजन मंडळी, माता भगिनी, भाविक सज्जन, बाल गोपाल, बाल बालिका सर्वांच्या साधक वृंदांच्या उपस्थितीमध्ये 6वं वाक्पुष्प भगवत चरणी समर्पित करण्यासाठी निवडलेला अभंग भगवत पूज्य महावैष्णव कैवल्य ज्ञान चक्रवर्ती, साधकाचे मायबाप, ज्ञानाचे सागर विश्वमौली ज्ञानोबाराय यांच्या हरिपाठ ग्रंथामधील सुपरिचित असलेला हा गोड अभंग आहे. या अभंगाद्वारा विश्वमौली ज्ञानोबाराय भगवत नामस्मरणाचा महिमा प्रतिपादन करतात. विठ्ठल भगवत नाम महात्म्य प्रतिपादन करणारा हा गोड माऊलींचा अभंग आहे. त्याची मीमांसा विश्वमौली ज्ञानोबाराय, शांती ब्रह्म एकनाथ महाराज, जगद्गुरु तुकोबाराय, वैराग्यराग ऋषी काका महाराज, स्वानंद सुखनिवासी गुरुनाम गुरु जोग महाराज, जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेमधील आमचे सर्व गुरुजन, उपस्थित सर्व वारकरी वैष्णव श्रोतृवर्ग सर्वांच्या कृपाप्रसादाने आपल्याला या अभंगाचं चिंतन संकल्पित वेळेमध्ये करायचं आहे आणि सेवा भगवंताच्या साधू संतांच्या चरणारविंदी समर्पित करायची आहे. चिंतनाला प्रारंभ करण्यापूर्वी 2 शब्दात परिहार देणं अगत्याचं आहे. आपल्या या संभाजी नगरमधील एक भाग स्वराजनगर, आणि या स्वराजनगरमध्ये श्रीकृष्ण कॉलनीमध्ये महावैष्णव मारुतीरायांच्या दरबारामध्ये, प्रांगणामध्ये भगवंताच्या साधू संतांच्या असीम कृपा प्रसादाने नगरीमधील सर्व भाविक सज्जनाच्या उदात्त सहकार्याने आणि या दक्षिणमुखी हनुमान मंदिराची जी ट्रस्टी आहे, समिती आहे, या समितीच्या आयोजनाने नियोजनाने प्रतिवर्षी संपन्न होणारा अखंड हरिनाम सप्ताह, ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा, शिवपुराण कथा, गाथा भजन, हरिपाठ, कथा कीर्तन, अन्नदान, ज्ञानदानाच्या माध्यमातून गेली 11 वर्षापासून अविरत अशा प्रकारचा हा उत्सव या ठिकाणी संपन्न होतोय. प्रतिवर्षी संपन्न होणारा हा उत्सव याही वर्षी संपन्न होतोय आणि संपन्न होत असलेल्या नामयज्ञामधील 6व्या क्रमांकाचं वाक्पुष्प संयोजक मंडळींनी माझ्या वाट्याला दिलेलं आहे. त्या सेवेच्या निमित्तात आपणा सर्वांना वंदन करण्याची संधी निर्माण झालेली आहे. महावैष्णव मारुतीरायांच्या चरणकमलाला साष्टांग दंडवत घालून उपस्थित सर्व गुणीजन मंडळी, सर्वांची नावं ज्ञात नाहीत, उपस्थित सर्व मृदंगवादक, उपस्थित सर्व गायनाचार्य, उपस्थित सर्व महाराज मंडळी, साधक वृंद, माता भगिनी, भाविक सज्जन सर्वांना विनम्र भावाने अभिवादन करून आपल्याला संकल्पित वेळेमध्ये या अभंगाचं चिंतन करायचं आहे. उत्सवाचं हे 11वं वर्ष आहे आणि मला वाटतं पुढच्या वर्षी 12 वर्षे पूर्ण होत आहेत. त्यामुळे पुढच्या वर्षी तपपूर्ती सोहळा, 12 वर्षे झाले की तपपूर्ती सोहळा साजरा केला जातो. 25 वर्षे झाले की रौप्य महोत्सव साजरा केला जातो. 50 वर्षे झाल्यानंतर सुवर्ण महोत्सव, 75 वर्षे झाल्यानंतर अमृत महोत्सव आणि 100 वर्षे झाल्यानंतर शताब्दी. आपला उत्सव शताब्दीकडे वाटचाल करावी त्याने. नव्हे नव्हे यावत चंद्र दिवा करो, असा आपला हा उत्सव दरवर्षी होत राहावा आणि या भगवत सेवेने सेवा करणाऱ्या लोकांचं जीवन मंगलमय व्हावं अशी भगवत चरणी साधू संतांच्या चरणारविंदी प्रार्थना करून सर्व संयोजक मंडळींना वंदन करून, आपल्या सेवेला वंदन करून आपल्याला या अभंगाचं चिंतन करायचं आहे. अभंगाला
स्पर्श करत असताना, चिंतन करत असताना संयोजकाला मी आज्ञा नाही करणार, पण विनंती करेल की कीर्तनाची वेळ जरा थोडी बदलून घ्या. हो, काय होतंय, कीर्तनाला जेवायला 800 लोक आणि कीर्तनाला 8 लोक. एकतर थंडी आहे आणि कीर्तनाच्या अगोदर लोक जेवले की इमानदारीने घरी जाऊन झोपतात. इमानदारीने घरी जाऊन झोपतात. मला वाटतं पंक्तीचं अन्न खाणाऱ्या लोकांनी हो घरी झोपू नये. इथं सेवा ऐकायला आलं पाहिजे, सेवा करायला आलं पाहिजे. हो हो, इथं चटाया झाडल्या पाहिजेत. हो, इथं सडा टाकला पाहिजे, इथं रांगोळी काढली पाहिजे. परमार्थातलं अन्न खाल्लंय ना, मग सेवा केली पाहिजे. नाहीतर ते अन्न पोट फुटून बाहेर आल्याशिवाय राहत नाही. विठ्ठल कीर्तनाला न येणाऱ्या लोकांवर माझा रोष नाही, कारण थंडी आणि एकदा मला वाटतं परिसरातली सगळी मंडळी कष्ट करणारी आहेत. दिवसभर कष्ट केल्यानंतर कीर्तनाच्या अगोदर टाक्या फुल झाल्या की माणसं घरी जाताना एक डोळा झाकूनच जातात आणि घरी गेलं की झोपतात. त्यामुळे 7 ते 9 कीर्तन करायचं. नंतर अन्नदान जर केलं तर इथं बसायला जागा पुरणार नाही कीर्तनाला. बरं, एकतर वेळेत कीर्तन होईल. 9 ते 11चा फायदा हा आहे, एकतर समाज भरपूर येतो आणि समाजापेक्षाही आपल्याला ज्यांच्यावर संस्कार करायचे आहेत असे लहान लहान मुलं 7 ते 9 या सत्रामध्ये जागे असतात. ते या मंडपामध्ये येऊन बसतात आणि मला वाटतं खरं त्यांच्यावर संस्कार होणं काय आहे, गरजेचं आहे. आणि म्हणून शहरातले उत्सव 7 ते 9च होतात. खेड्यापाड्यामध्ये सुद्धा आता 7 ते 9 उत्सव सुरू झाले. मला हे माहीत आहे, अन्नदानाचा खर्च 7 ते 9 कीर्तन केल्यानंतर वाढणार. लोक जेवायला काय होणार आहेत, वाढणार आहेत. लोक जरी वाढली तरी 2-2, 3-3 यजमान घालायचे पंक्तीमध्ये, मग काय अडचण आहे. अन्नदान करायला लोक समर्थ आहेत. एक यजमानाला पंगत देण्याच्या ऐवजी 4-4 यजमान घालायचे आणि भरपूर अन्नदान आणि ज्ञानदान करावं अशी आज्ञा नाही, पण विनंती करतो. आणि पुढच्या वर्षी तपपूर्ती उत्सव 7 ते 9 या वेळेमध्ये हरिकीर्तनं जर झाली तर त्याचा प्रत्यय तुम्हाला चांगला येईल. तरी भरपूर लोक आलेत, तरीसुद्धा 7 ते 9 जर आपण उत्सव ठेवला, कीर्तनाची वेळ ठेवली तर आणखीन इथं बसायला जागा पुरणार नाही. भरभरून लोक येणार आणि रंगदेवता वाढेल. तेव्हा सुंदर अशा प्रकारचा हा उत्सव संपन्न होतोय. मंडळी, ही सगळी मंडळी बोर्डावर जी नावं लिहिलेली आहेत ती सगळी मंडळी 3-3, 4-4 महिन्याचं योगदान देतात आणि हे सगळं आयोजन नियोजन करून आपल्याला भक्तीच्या गंगेमध्ये अवगाहन करण्याची संधी निर्माण करून देतात. त्यांना कोटी कोटी प्रणाम आहे, त्यांना कोटी कोटी धन्यवाद करून आपण अभंगाचं चिंतन करूया. चिंतनात घेतलेला अभंग ज्ञानोबारायांच्या हरिपाठ ग्रंथातला आहे आणि मला वाटतं अभंग सर्वांच्या पाठातला आहे. अभंग पाठ नाही असा महाराष्ट्रात माणूस सापडणार नाही आणि हा अभंग ज्यांच्या पाठात नाही त्याला माणूस म्हणून घेण्याचा अधिकार नाही. हो, त्यानं माणूस म्हणून घेऊ नये. ज्ञानोबारायाने हरिपाठ ग्रंथ केवळ आणि केवळ अज्ञानी लोकांकरता, संसारी लोकांकरता केलेला आहे. हो, हरिपाठाचा अधिकारी सांगत असताना ज्ञानोबारायाने हरिपाठ ग्रंथाचा अधिकारी सांगितलेला आहे. सामान्य लोक, संसारी लोक असो निसंसारी जिभे परत्वे ग्रंथ संपदा लिहिली. जे जीवन मुक्त झालेले आहेत
त्यांच्याकरता अमृत अनुभवासारखा काय लिहिला? ग्रंथ लिहिला. हो, चांगदेवाच्या जे अधिकाराचे जे योगी आहेत त्यांच्याकरता चांगदेव 65 नावाचा काय लिहिला? ग्रंथ लिहिला. अर्जुनाच्या अधिकाराचे जे आहेत त्यांच्याकरता ज्ञानेश्वरी ग्रंथ लिहिलेला आहे. ज्ञानेश्वरीचं पारायण करणं वेगळं आणि ज्ञानोबरायांच्या अक्षराचा अर्थ कळणं वेगळं आहे. ज्ञानेश्वरी ग्रंथ तसा सामान्य लोकांच्या बुद्धीला झेपणारा पेलणारा नाही. 56 भाषेचा केला श्री गौरव, भवार नवे नाव उभारली. ज्ञानोबरायांच्या ज्ञानेश्वरी ग्रंथामध्ये 56 भाषेचा काय आहे? समावेश आहे. आणि तत्व प्रधान असलेला गीता ग्रंथ, त्या गीता ग्रंथाची टीका असल्यामुळे गीता चांगली कळाल्याशिवाय ज्ञानेश्वरी कळतच नाही. ज्ञानेश्वरी कळण्याकरता अगोदर गीता कळावी लागते. गीता कळण्याकरता व्याकरण शिकावं लागतं. व्याकरण शिकल्याशिवाय संस्कृत कळत नाही, गीता कळत नाही. गीता कळाल्याशिवाय ज्ञानेश्वरी कळत नाही. तेव्हा ज्ञानेश्वरी ग्रंथ हाही सर्वसामान्य लोकांच्या बुद्धीला झेपणारा नाही. म्हणून ज्ञानोबरायांनी विचार केला, सगळ्या या सामान्य लोकांची बुद्धी या उच्च ग्रंथामध्ये प्रवेश करू शकणार नाही. म्हणून ज्ञानोबरायांना आपल्या सगळ्यांची दया आली आणि म्हणून आपल्या सर्वांसाठी ज्ञानोबरायांनी 28 अभंगाचा छोटासा हरिपाठ ग्रंथ लिहिलेला आहे. ग्रंथ छोटा आहे, अर्थाच्या दृष्टीने विश्वाला गवसणी घालणारा आहे. तेव्हा हरिपाठ ग्रंथ आपल्यासाठी लिहिलेला असेल तर हरिपाठ ग्रंथ यावत मनुष्य मात्राने काय केला पाहिजे? पाठ केला पाहिजे, दररोज म्हटला पाहिजे. वारकऱ्याने 3 वेळा हरिपाठ म्हटला पाहिजे. हरिपाठ ही वारकऱ्याची संध्या आहे. म्हणून सकाळी म्हणावा, दुपारी म्हणावा, संध्याकाळी हरिपाठ म्हणावा. या ग्रंथाचं जर अनुष्ठान केलं तर आपण काळाच्या जबड्यातून सुटल्याशिवाय राहणार नाही. तेव्हा हरिपाठ ग्रंथ आणि त्या हरिपाठ ग्रंथामधील सुपरिचित असलेला गोड अभंग ज्ञानोबरायांचा आहे. या अभंगामध्ये ज्ञानोबराय भगवंताच्या नामाचं महिमान महत्त्व प्रतिपादन करतात. देवाचं नाम किती श्रेष्ठ आहे. देवाचं नाम चिंतन केल्यानंतर चिंतन करणाऱ्याच्या जीवनामध्ये काय फलश्रुती प्राप्त होते, ज्ञानोबराय त्याची मीमांसा करतायत. हरिपाठाचं अनुष्ठान केल्यानंतर, देवाचं नामचिंतन केल्यानंतर ज्ञानोबराय सांगतात, नामचिंतन करणाराचा देह पवित्र होतो. या जगामध्ये मानवाच्या रूपाने जीवन जगत असलेला जो मानव समाज आहे त्याच्यामध्ये ज्याच्या त्याच्या वागण्यावरून प्रकार पडलेले आहेत. माणसात प्रकार नाहीत, पण ज्याच्या त्याच्या वागण्यावरून काय पडले? प्रकार पडले. मानव समाजामध्ये एक वर्ग असा आहे तो तेजनीय आहे. मानव समाजामध्ये दुसरा वर्ग असा आहे तो शोचनीय आहे. मानव समाजामध्ये तिसरा वर्ग असा आहे की तो माननीय आहे. मानवामध्ये चौथा वर्ग असा आहे की तो आदरणीय आहे. आणि मानवामध्ये 5वा वर्ग असा आहे की तो वंदनीय आहे, पूजनीय आहे. विठ्ठल मानवामध्ये पहिला वर्ग तेजनीय आहे, ज्याला आपलं कल्याण व्हावं वाटतं त्याने या वर्गाचा काय करावा? त्याग करावा. हा दुर्जनाचा वर्ग आहे महाराज. दुर्जन जो स्वतः नीट जीवन जगत नाही, भलतं खातो, भलतं पितो, भलतं पाहतो, भलतं ऐकतो, जिकडे जाऊ नये तिकडे जातो. अंगा मनाशी रुचावे हे तुलेने कृतकृत्य नाठवे, जे करण्याचे नावे भलतेची करी. असं स्वैर जीवन ज्याचं आहे, विकारग्रस्त ज्याचं जीवन आहे, अशा प्रकारचा जो दुर्जनाचा वर्ग आहे, संत आणि शास्त्र सांगतं ज्याला आपलं कल्याण करून घ्यायचंय त्याने
या लोकापासून या वर्गापासून 10 हात काय राहावं, दूर राहावं, दूर. दुर्जनाचे भय धरावे त्या परी, पिसाळली आवरी धावे श्वान. दुर्जन आपल्या शेजारी राहत असेल तर अर्ध्या किमतीवर बंगला विकायचा, तिथं राहायचं नाही. शेतात डबा ठोकायचा आणि त्या पत्र्यात राहायचं. महाराज पत्र्यात राहायचं का? त्याचं कारण आहे महाराज. हो, पिसाळलेलं कुत्रं चावलं तरी एका जिंदगीचं वाटोळं होईल, पण दुर्जनाची संगती घडली आणि दुर्जनाचे कुसंस्कार जर अंतःकरणामध्ये प्रविष्ट झाले तर हजारो जन्माचं वाटोळं झाल्याशिवाय राहत नाही बाबा. ऐसे दुर्जन संगती बहुतांचे घात होती. समाजामध्ये एक दुर्जन निर्माण झाला तर हजारो लोकांचं जीवनाचं तो काय करतो, वाटोळं करतो. उदाहरणाने बोलायचं झालं तर करंडीतलं एक पान जर सडलं आणि ते पान जर बाजूला नाही काढलं, एक पान अख्ख्या करंडीला काय करतं, नासून टाकतं. महाराज अख्खी करंडी नासून जाते. तसं समाजामध्ये एक दुर्जन निर्माण झाला तर हजारो लोकांचं जीवन उद्ध्वस्त केल्याशिवाय राहत नाही. म्हणून संत आणि शास्त्र सांगतं, तुम्हाला तुमचं कल्याण करून घ्यायचं असेल तर दुर्जनाचा संग बाजूला सारावा आणि प्रयत्नपूर्वक दुर्जनाची संगती टाळावी आणि प्रयत्नपूर्वक संतांची संगती करावी. कारण जीवनाचं पतन आणि जीवनाचा उद्धार संगतीवर अवलंबून आहे. पतन उद्धार संघाचा महिमा, त्यजवाद संत सेवी, त्यजवाद संत सेवी, त्यजवाद संत सेवी. पतन उद्धार संघाचा महिमा, त्यजवाद संत सेवी, त्यजवाद संत सेवी, त्यजवाद संत सेवी. तुकोबाराय वर्णन करतात, पतन उद्धार संघाचा महिमा, तेजावे अधमा. ज्याला आपलं कल्याण करून घ्यायचंय त्याने अधमाची संगती बाजूला सारावी आणि संत सेवी, संतांची संगती करावी. तेव्हा दुर्जनाची संगती प्रयत्नपूर्वक टाळली पाहिजे, टाळली पाहिजे आणि संतांची संगती प्रयत्नपूर्वक केली पाहिजे. आणि म्हणून समाजामध्ये एक वर्ग असा आहे, तो तेजनीय आहे. जाय तिकडे पिढी लोका, जोडे भांडवल थुंका, थोर झाला चुका, वरका नाही घातली भूमी कापे त्याच्या भारी. तेव्हा असा एक दुर्जनाचा वर्ग आहे. शास्त्र सांगतं तो तेजनीय आहे, त्याचा काय करावा, त्याग करावा. मानवामध्ये दुसरा वर्ग आहे, शोचनीय आहे. तो कसा आहे, शोचनीय आहे. मानव देह मिळालेला असताना आत्मकल्याणाचा विचार न करता रोटी कपडा और मकान याच्या पलीकडे ज्याच्या बुद्धीची झेप जात नाही अशी माणसं शोचनीय आहेत. मानव देह मिळाल्यानंतर आत्मकल्याणाचा विचार न करता ल्यावे बरे, खावे बरे, असावे बरे, शब्द स्पर्श रूप रस आणि गंध पंचविषयामध्ये ज्याची जिंदगी जाते अशी माणसं शोचनीय आहेत, शोचनीय आहेत. काय विषयाची चरवणी केली आयुष्याची गाळणी. आत्मकल्याणाचा विचार न करता फक्त जगण्याचा विचार करणारा जो वर्ग आहे तो शोचनीय आहे. भगवंताने मानव देह गाड्या घोड्या माड्या बांधण्याकरता दिलेला नाही, निवडून येण्याकरता दिलेला नाही, अनात्म पदार्थ गोळा करण्याकरता दिलेला नाही,
देवाने हा मानव देह संतती निर्माण करण्याकरता, मजा आईश करण्याकरता दिलेला नाही. भगवंताने मानव देह कारणासह दुःखाचा नाश करून जन्म मरणाची यरझार संपवण्याकरता, काळाच्या जबड्यातून सुटण्याकरता देवाने ही प्रॉपर्टी दिलेली आहे. दिवे दिला गृह भजना गोमटा, दिली इंद्रिय हात पाय कान, डोळे मुख बोलाया वचन, जेणे तो जोडशी नारायण नाशे जीवपण. आणि कहे ज्ञान नाही कोठे, नाही कोठे, आणि कहे ज्ञान नाही कोठे, नाही कोठे, आणि कहे ज्ञान नाही कोठे, नाही कोठे, हेच देई गाडे देवाचे भजन, हेच देई गाडे देवाचे भजन, आणि कहे ज्ञान नाही कोठे, नाही कोठे, आणि कहे ज्ञान नाही कोठे, नाही कोठे, नाही कोठे, नाही देवाचं भजन करून जन्म मरणातून मुक्त होण्याचं ज्ञान फक्त मानव शरीरामध्ये आहे. भगवंताने नुसता मानव देह दिला नाही, तर बाहुल्य मनुष्य देही निज ज्ञान घातले पाही. मानव देह तर दिलाच, पण हा मानव देह देताने भगवंताने आपल्याला ज्ञान शक्ती दिलेली. ही ज्ञानाची शक्ती इतर योनीमध्ये नाही, इतर योनीमध्ये नाही. नाहीतर डुकरं एकत्रित आली असती, रामायण आपलं अखंड हरिनाम सप्ताह केला असता. सगळी गाढवं एकत्र आली असती आणि त्यांनी पैठणला काय काढली असती, दिंडी काढली असती, पण काढत नाहीत. पशु काय पाप पुण्य जाणती, पशु काय पाप पुण्य जाणती, उत्तम मध्यम काही उपजला बहिर आंध होई पाऊलमुखी, बहिर आंध होई पाऊलमुखी, बहिर आंध होई पाऊलमुखी, बहिर आंध होई पाऊलमुखी. लक्ष दव्याची नके फेरा, लक्ष दव्याची नके फेरा, लक्ष दव्याची नके पशु काय पाप पुण्य जाणती, उत्तम मध्यम भोग भोगिते, काही एक उपजता मरती, अंध बहिर होती पांगुळमुखी. तेव्हा पशु पाप पुण्य धर्म अधर्म हे जाणण्याचं ज्ञान त्यांना नाही. ही ज्ञानशक्ती मानवाकडे आहे, म्हणून अनेक हे ज्ञान नाही कुठे. म्हणून मानव देह एवढा श्रेष्ठ आहे महाराज. येण्याची शरीरे शरीरा येणे सरे, किंबहुना येर झारे चिरा पडे. मानव देहाचा आणि मानव आयुष्याचा जर सदुपयोग केला तर आपल्याला जन्म मरणातून या शरीराने मुक्त होता येतं. नर करणी करे सो नरका नारायण बन जाय. आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घे, सच्चिदानंद पदवी घे, सच्चिदानंद पदवी घे. सच्चिदानंद पदवी घे, सच्चिदानंद पदवी घे.
सच्चिदानंद पदवी घेणे सच्चिदानंद पदवी घेणे आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे सच्चिदानंद पदवी घेणे सच्चिदानंद पदवी गुणजन मंडळी थोडीच आहेत पण हिमालयाच्या उंचीची आहेत बरं. रात्रभर कीर्तन करीन मी अभंगावर बरं. हां. अशी वाजवणारी मंडळी असल्यानंतर तेव्हा आणि ते अभंग सोडून नाही हां. वर्तमान काळातले कीर्तनकार ते कीर्तनकार मोठे मानले जातात जे सौदा करतात कीर्तनाचा आणि अभंगाला शिवत नाहीत. तो मोठा कीर्तनकार हा आपला मूर्खपणा. विठ्ठल विठ्ठल कीर्तनकार वेदांताचा आचार्य असावा, विनोदाचा आचार्य कीर्तनकार नसतो, तमासगीर असतो तो. विनोदाचार्य कीर्तनकार नाही, त्याला फार झालं तर तमासगीर नाव द्या. कीर्तनकार हा वेदांताचा आचार्य असला पाहिजे. त्यानं 4 वेदाचं अध्ययन केलं पाहिजे, 6 शास्त्राचं अध्ययन केलं पाहिजे, 18 पुराणाचा अभ्यास केला पाहिजे, 10-12 वर्ष ज्ञान ग्रहण करण्यामध्ये घालवले पाहिजेत. आज वर्तमान काळामध्ये कमरा बांधण्याचे लय हौसा निर्माण झाल्या महाराज. कीर्तन करावीत, कीर्तन करू नये या मताचा मी नाही, पण कीर्तनकाराने आळंदी पंढरीच्या वाऱ्या केल्या पाहिजेत. कीर्तनकाराने किमान 500 तरी अभंग पाठ केले पाहिजेत. कीर्तनकाराने 1000 ओव्या तरी पाठ केल्या पाहिजेत. जीवनामध्ये साधना असली पाहिजे आणि मग त्याने कंबर बांधावी. हरिपाठ पाठ नाही, कंबर बांधायला उभा राहतो कशाला? झक मारायला झाला तर राहतो रो बाबा, तुला हरिपाठ पाठ नाही. त्यामुळे कीर्तनकारच जर धर्माचार्य नसेल तर लोकांमध्ये त्याचं काही परिवर्तन होत नाही महाराज. ही लोक बडबड करतात, निघून जातात. असे कीर्तनकार नोटा मोजी जातात आणि कीर्तनानं आलेले तंबाखू चोळीत जातात. परिवर्तन कोणामध्येच नाही. हो, उपदेश करणारा धर्माचार्य हो पॉवरफुल असला पाहिजे महाराज. त्याचं अध्ययन असलं पाहिजे, त्याची साधना असली पाहिजे, अभ्यास केलेला असला पाहिजे. तेव्हा आपलं प्रमाण झालं आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे. सत म्हणजे अमरता, चिद म्हणजे ज्ञानरूपता आणि आनंद म्हणजे दुःखरहितता. ही अवस्था प्राप्त करून घेण्याकरता भगवंताने आपल्याला हा मानव देह दिलेला आहे आणि मानव देहामध्ये आल्यानंतर आत्मकल्याणाचा विचार न करता ज्यांचं जीवन विषयामध्ये बरबाद होतं अशी जी लोक आहेत, असा जो वर्ग आहे संतांच्या आणि शास्त्राच्या दृष्टीने शोचनीय आहे. शोचनीय आहे. 3रा वर्ग आहे मानवामध्ये माननीय. पहिला वर्ग तेजनीय, 2रा वर्ग शोचनीय, 3रा वर्ग माननीय आहे. ज्यांच्या हातात सत्ता आहे त्यांना मानावं लागतं. मग ते कसेही असले तरी त्यांना काय करावं लागतं? आणला नारायण धरी पांडुरंगाचे पाय. आपली कामं करून घ्यायची असल्यामुळे तो कसाही असला तरी त्यांना काय करावं लागतं? मानावं लागतं. नाही मानल्यानंतर आडवण तिडवण उभं असलेलं आडवं तिडवं केल्याशिवाय राहत नाहीत. समाजामध्ये एक वर्ग माननीय आहे. मानवामध्ये 4था वर्ग आहे आदरणीय. आपल्यापेक्षा वडीलधारी मंडळी जे सेवेने मोठे आहेत, ज्ञानाने मोठे आहेत, वयाने मोठे आहेत, हो ते आदरणीय आहेत. त्यांचा आदर केला जावा. 4था वर्ग आदरणीय आहे. आणि 5वा वर्ग मानव समाजामध्ये सर्वश्रेष्ठ आहे, तो वंदनीय आहे, तो पूजनीय आहे. हो, सगळं जग त्यांची पूजा करतं, सगळं जग त्यांच्या चरणावर नतमस्तक होतं. जग त्यांची पूजा करतं याच्यामध्ये नवल नाही.
जग त्यांच्या पाया पडतं याच्यामध्ये नवल नाही. जगाचा मालक त्यांची पूजा करून त्यांच्या पाया पडतो, त्यांच्या पाया पडतो. बरं हो. भगवान परमात्मा पूज्य पूज्य मान, पूज्य पूज्य मान, पूज्य पूज्य मान, कथे उभे हरिजन, कथे उभे हरिजन, ज्याची कीर्ती वाखाणीची, ज्याची कीर्ती वाखाणीची. पूज्य शब्द कसा आहे? पूज्या पूज्य. सगळ्या त्रैलोक्यामध्ये, सगळ्या जगाला, त्रैलोक्याला पूजनीय पांडुरंग परमात्मा देव आहे देव. वाळवंटापासून महाद्वारापर्यंत सुरवरांचे मांदी उभे जोडून हात, शुक सणकादिक नारद तुंबर भक्तांच्या पोटी कवाडा आडोनी पाहता ते जगजेटी. इंद्र चंद्र महेंद्र यातेची पूजिती, श्रुती शास्त्रे तेही यातेची स्तविती. महासिद्ध मुनी ध्यानी आराधिते, निळामने तो हा जोडला सांगाती हो. भगवान पंढरीनाथाची पूजा कोण कोण करताय? इंद्र चंद्र महेंद्र यातेची पूजिती, श्रुती शास्त्रे तेही यातेची. 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण त्याचं वर्णन करतात. 4 वेदी जाण 6 शास्त्र कारण 18 ही पुराणे फडणवीसी गाती नाही ना, हरीशी गाती. फडणवीस पेपर गाती आणि पेपर मला वाटतं सकाळी वाचला तर पुन्हा 10 मिनिटाने हातात घ्यावं वाटत नाही. पण ज्ञानोबारायांची ज्ञानेश्वरी कधी शिळी होतच नाही, तुकोबारायांचे अभंग कधी शिळे होतच नाहीत. वाचणाराला ताजेतवाने बनवतात शिळ्या झालेल्या लोकांना. तेव्हा 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण हरीचं गायन करतात. महासिद्ध मुनी ध्यानी आराधिते, सनकादिकासारखे ऋषी, चित्ताचा अवरोध केलेले योगी त्याचं ध्यान करतात. असा तो पूजनीय आहे. सगळ्या जगाला त्रैलोक्याला तो पूज्य आहे, पूज्या. आणि असा पूजनीय असलेला जो परमात्मा, त्याला पूजनीय असलेले आमचे संत आहेत. पूज्या पूज्य परमात्मा पूज्य आहे. आणि मानवामध्ये एक वर्ग असा आहे की त्यांना संत म्हणतात. संतांची पूजा सगळं जग करतं. संतांच्या चरणावर सगळं जग डोकं टेकवतं. जग डोकं टेकवतं आणि जगातली माणसं त्यांची पूजा करतात. याच्यामध्ये नवल नाही. पांडुरंग परमात्मा हो त्यांची पूजा करतो आणि त्यांच्या चरणावर डोकं टेकवतो. हो जया पूजिले आदरे पांडुरंगी, विमानस्थ केले प्रयाण प्रसंगी. तनुमानवी दिव्य रूपीच केली, न त्यागिती दिव्य लोकाशिनी. तुकोबारायांची पूजा पांडुरंगाने करावी. नाथ महाराजांची पूजा पांडुरंगाने करावी. सावता महाराजाची पूजा पांडुरंगाने करावी. तुकोबारायांची पूजा पांडुरंग परमात्मा करतो. ज्ञानोबारायांची पूजा पांडुरंग परमात्मा करतो. निर्गुण आकार झाला गुणवंत, घाली दंडवत पूजोनिया. घाली दंडवत पूजोनिया. घाली दंडवत पूजोनिया. घाली दंडवत पूजोनिया.
पूजनीया. निराकार स्थिती बाजूला सोडतो परमात्मा संतांची सेवा करण्याकरता सगुण साकार होतो आणि भगवान परमात्मा संतांची हातीचे लीला कमळे पूजू तयाते. सगळ्या जगाला पूजनीय असलेला पांडुरंग परमात्मा मानवाच्या रूपामध्ये असलेले जे संत आहेत त्या संतांची पांडुरंग परमात्मा पूजा करतो आणि त्यांच्या चरणावर आपलं डोकं टेकवतो. विष्णू जोडी कर माता रजवंदी हर चरणीचे रजवंदी शुळपाणी नाचती कीर्तनी. काय नामयाचे पाटी चाले ऋषिकेश लागावया रज चरणीचे. संतांच्या चरणाचे रजकण भगवान परमात्मा आपल्या मस्तकाला लावतो. महाराज मस्तकाला लावतो. तेव्हा मानवामध्ये पाचवा वर्ग वंदनीय आहे, पूजनीय आहे. त्यांची पूजा कोण कोण करतो भागवतातला एक श्लोक ठेवतो आणि अभंगामध्ये प्रवेश करतो. सलोक हा लोकपाल हा तान वंदंती अर्चंती उपासते अहंच भगवान ब्रह्मा स्वयंच हरिहीश्वरा. भगवान शंकरजी आणि मार्कंडेय ऋषींचा संवाद आहे. भगवान शंकर मार्कंडेय ऋषींना सांगतात, ऋषीवर्य संत महात्मे एवढे पवित्र आहेत, एवढे पवित्र आहेत. सलोकहा लोकपालहा तानवंदंती अर्चंती उपासते. जगातले सगळेच लोक त्या संतांची पूजा करतात, सेवा करतात आणि त्यांच्या चरणावर नतमस्तक होतात. लोक सलोकहा लोकपालहा या सृष्टीचं पालन करण्याकरता ज्या देवता निर्माण केलेल्या आहेत. कारण देव एक आणि कार्यदेव अनेक आहेत. कारण देव एकच. एको देव सर्व भूतेषु गुडाहा सर्वं व्यापी सर्वभूतांतरात्मा. आपुला तो एक देव करोनी घ्यावा. देव एकच आहे जगात. देव हजार नाहीत. देशाचा पंतप्रधान एकच असतो तसा जगामध्ये देव एकच आहे. एकच देव. बाकीचे सगळे कार्यदेव आहेत. मग वरुण देव असेल, अग्निदेव असेल, सूर्यदेव असेल, चंद्रदेव असेल, हे बाकीचे सगळे देव कार्यदेव आहेत. कार्यदेव सृष्टीचं पालन करण्याकरता त्या त्या ठिकाणी त्यांची काय केलेली आहे, नियुक्ती केलेली. त्याला लोकपाल म्हणतात. संतांचं महिमान असा आहे, सगळं जग त्यांची पूजा करतं, त्यांची सेवा करतं, त्यांच्या चरणावर नतमस्तक होतं. भगवान शंकरजी सांगतात तेवढ्यावर काम भागत नाही. लोकपाल हा तान वंदंती अर्चंती उपासते. सगळे लोकपाल, सगळे देव कार्यदेवही त्यांची पूजा करतात, त्यांची सेवा करतात, त्यांच्या चरणावर नतमस्तक होतात. एवढ्यावर काम भागलं नाही. भगवान शंकर पुढे बोलतात, अहंच भगवान ब्रह्मा. हो, मी स्वतः, भगवान शंकर सांगतात, मी स्वतः संतांची पूजा करतो, त्यांची सेवा करतो, त्यांच्या चरणावर नतमस्तक होतो. मीच करतो असं नाही. ब्रह्मा जगाचा कॅबिनेट मंत्री. ब्रह्मदेव जगाचा काय कॅबिनेट मंत्री. हो, सृष्टीचं सृजन खातं कुणाकडे? ब्रह्मदेवाकडे. महाराज केवढी बुद्धी. जगात किती माणसं आहेत महाराज, पण सगळ्यांचे डोळे सारखे नाहीत, सगळ्यांचे चेहरे सारखे नाहीत, सगळ्यांची बुद्धी सारखी नाही, सगळ्यांचं चालणं सारखं. केवढी विषमता. सगळ्यांचे ठसे सारखे असते तर घोटाळा झाला असता. सगळ्यांचे ठसे सारखे नाहीत. असे बुद्धिमान सृष्टीची उत्पत्ती करणारे ब्रह्मदेव. ब्रह्मादिक जेथे तुम्हा ओळगणे इतर तुळणे काय पुढे. ब्रह्मदेव ही त्यांची पूजा करतात, त्यांची सेवा करतात, त्यांच्या चरणावर नतमस्तक होतात. एवढ्यावर काम भागलं नाही. भगवान शंकर शेवटी सांगतात, स्वयंच हरिहीश्वरा. हा विष्णू परमात्माही त्यांची पूजा करतो, त्यांची सेवा करतो, त्यांच्या चरणावर नतमस्तक होतो. असा पाचवा जो वर्ग आहे
सगळे लोक त्यांना वंदन करतात, लोकपाल त्यांच्या चरणावर नतमस्तक होतात, ब्रह्म विष्णू महेश त्यांची पूजा करून त्यांची सेवा करून त्यांच्या चरणावर नतमस्तक होतात. एवढे ते पवित्र आहेत. ज्ञानी यांचा शिरोमणी वंदे पूजास्थानी. ज्ञानी यांचा शिरोमणी वंदे पूजास्थानी. ज्ञानी यांचा शिरोमणी वंदे पूजास्थानी. ज्ञानी यांचा शिरोमणी वंदे ज्ञानोबरायांचं वर्णन करतात. ज्ञानोबराय ज्ञानी यांचे शिरोमणी, आम्ही अज्ञानाचे शिरोमणी, वास्त्रात लंगडी गाय शहाणी. तेव्हा ज्ञानी यांचा गुरु, ज्ञानी यांचा शिरोमणी. पुढचं महत्वाचं आहे, वंदे जो का पूज्यस्थानी. वंदे जो का पूज्यस्थानी. पूज्य लोकालाही ज्ञानदेव पूजनीय आहेत असा त्याचा अर्थ आहे. बरं, पूज्य असलेले ब्रह्म विष्णू महेशालाही पूजनीय ज्ञानोबरायांचं जीवन आहे. तेव्हा समाजामध्ये 5वा वर्ग वंदनीय आहे, पूजनीय आहे. त्यांची पूजा करावी, त्यांच्या चरणावर नतमस्तक हो. आणि एवढे ते पवित्र आहेत. आणि मग कुणीतरी परमार्थ करणारे लोक ज्ञानोबरायांच्या जवळ आलेले आहेत. ज्ञानोबरायांच्या चरणाला साष्टांग दंडवत घातला आणि विचारलं, माऊली, मानव समाजामध्ये एक वर्ग पूजनीय आहे, वंदनीय, सगळ्या जगाने त्यांची पूजा करावी, त्यांच्या चरणावर नतमस्तक व्हावं. लोकपाल कार्य देवानी त्यांची पूजा करावी, त्यांच्या चरणावर नतमस्तक व्हावं. ब्रह्म विष्णू महेशाने त्यांची पूजा करावी, त्यांच्या चरणावर नतमस्तक व्हावं. माऊलींना प्रश्न विचारला, का बरं सगळे पूजा करतात आणि त्यांच्या चरणावर नतमस्तक होतात? ज्ञानोबरायांनी सांगितलं, ते पवित्र आहेत. पवित्र आहेत. पवित्र वस्तू त्याला म्हणतात, पवित्र त्याला म्हणतात. दुसऱ्याचे दोष क्षालन करण्याची शक्ती असणं त्याला म्हणतात पावित्र्य. हो. का त्यांची पूजा केली जाते? का त्यांच्या चरणावर सगळेच नतमस्तक होतात? माऊलींनी सांगितलं, ते पवित्र आहेत म्हणून त्यांची पूजा केली जाते. सगळे त्यांच्या चरणावर नतमस्तक होतात. आणि मग साहजिकच श्रोतृवर्गाने ज्ञानोबरायांना प्रश्न विचारला की सगळ्या जगाला, त्रैलोक्याला ते वंदनीय पूजनीय आहेत, सगळ्यांनी त्यांची पूजा करून त्यांच्या चरणावर नतमस्तक व्हावं, एवढे ते पवित्र आहेत. पण मग आम्हाला सांगा, त्यांच्या ठिकाणी एवढं पावित्र्य कशामुळे आलं? त्याचं कारण ज्ञानोबा आहे. हरिपाठ कीर्ती मोठी हरिपाठ कीर्ती
माऊलींना प्रश्न विचारलाय ऐकणाऱ्या लोकांनी. ब्रह्म विष्णू महेश त्यांची पूजा करून त्यांना वंदन करतात. लोकपाल त्यांची पूजा करून त्यांच्या चरणावर डोकं टेकवतात आणि सगळं जगही त्यांची पूजा करून त्यांच्या चरणावर नतमस्तक होतात. एवढं पावित्र्य त्यांच्या ठिकाणी आलं कसं, असा प्रश्न कुणाला विचारला? माऊलींना विचारला. एवढे पवित्र ते का झाले? माऊलींनी सांगितलं, सगळ्या कंपनीच्या बिड्या त्यांनी वाढल्या, त्यामुळे पवित्र झाले. ते कधीच खरं बोलले नाहीत, त्यामुळे ते काय झाले? पवित्र झाले. नाही महाराज, खोटं बोलणारा मनुष्य पवित्र नसतो, पूजनीय नसतो, मग तो अपवित्र असतो. भगवान शंकराने खोटं बोलणाऱ्या 3 जणांना शाप दिलाय. एक ब्रह्मदेव, दुसरी गाय आणि तिसरा केवडा. 3 शाप दिलाय. मोठी कथा आहे, सांगायला मला वेळही नाही. खोटं बोलले हे 3 जण, खोटं बोलले. ब्रह्मदेव खोटं बोलले, गाय खोटी बोलली आणि केवडा खोटा बोलला. भगवान शंकराने सांगितलं, ब्रह्मदेवा तुम्ही माझ्या स्वरूपापर्यंत शेवटच्या टोकापर्यंत गेलात का? ब्रह्मदेवाने सांगितलं, हो जाऊन आलो. म्हणले साक्षीदार? म्हणले घेऊनच आलोय. गाय आणि केवडा दोघाला घेऊन आली होती. आणि मग गाईला विचारलं, माझ्या शेवटच्या स्वरूपाच्या टोकापर्यंत ब्रह्मदेव जाऊन आला का? गाईनं शेपटी हलवली, नाही नाही म्हणून सांगितलं. पण ब्रह्मदेव इकडून खाकारला, आणि तो खाकारल्यामुळे आता जगाचा कॅबिनेट मंत्री आमदार खाकारला तर माणसं घाबरतात. जगाचा कॅबिनेट मंत्री होता महाराज. ब्रह्मदेव खाकारल्यानंतर गाईचा नाविलाज झाला आणि मग गाईने असं केलं. ब्रह्मदेव जाऊन आले. भगवान शंकराने सांगितलं, मी तुला शाप देतोय, तू खोटी साक्षी देतेच. भगवान शंकराने गाईला शाप दिला, तोंडाकडून तू खोटं बोलली म्हणून पुढचा भाग तुझा अपवित्र राहील, आणि शेपटीच्या बाजूने तू खरी साक्ष दिल्यामुळे मागचा अर्धा भाग तुझा काय राहील? पवित्र राहील. गाईला शाप दिला महाराज. गाईची पूजा करताना पुढच्या भागाकडून कधी तिची पूजा करायची नाही बरं. गाईची पूजा करायची शेपटीची. शेपटाचा भाग तिचा काय आहे? पवित्र आहे. मग गोमूत्र पवित्र आहे, गोमय असलेलं शेण पवित्र आहे. गाईला शाप दिला. केवढ्यानं खोटी साक्ष दिली. भगवान शंकराने सांगितलं, तू किती सुगंधी असला तरी तुला नंबर देवाच्या पुढं नाही, तुझा नंबर स्मशानभूमीत. त्यामुळे केवढा देवाला चालत अपवित्र आहे. आणि ब्रह्मदेवाला भगवान शंकराने शाप दिला, तुम्ही खोटं बोलल्यामुळे. खोटा बोलणारा माणूस पूजनीय नसतो, तो अपवित्र असतो. मृत्यू लोकात तुमची पूजाच होणार नाही. मृत्यू लोकात ब्रह्मदेवाचं मंदिरच नाही एक सोडलं तर. पुष्कर तीर्थावर अपवाद म्हणून एक मंदिर आहे. भगवान शंकराने सांगितलं, मृत्यू लोकामध्ये तुमची पूजा होणार नाही. खोटं बोलणारी माणसं पूजनीय नसतात, अपवित्र असतात. चला, म्हणून संत महात्मे खोटं बोलत नाहीत. मग माऊली आम्हाला सांगावं, काटा पुढं चाललाय, अभंग सगळा सोडवायचा आहे, शब्दशः अर्थ तरी किमान पाहायचा आहे, कारण हा अभंग सगळ्यांना कळाला पाहिजे बरं. माणसं हरिपाठ म्हणतात, पण हरिपाठात जे सांगितलंय ते करीत नाहीत बघा. हा, रामकृष्ण. हरिपाठ दररोज म्हणण्यापेक्षा हरिपाठामध्ये जे सांगितलेलं आहे साधन, ते साधन केलं पाहिजे. हरिपाठ ग्रंथाचं तात्पर्य हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. मानवाने दररोज 21,000 तरी काय केला पाहिजे? आपण जेवढे श्वासोश्वास घेतो, एका श्वासोश्वासाला एक तरी नाम घेतलं पाहिजे. किमान जास्तीत जास्त 1,00,000 आणि कमीत कमी 21,000 जप केलाच पाहिजे महाराज. 21,000 जप करण्याकरता 2 तास लागतात बघा. ताशी 10,000 जप होतो, मी करतो, होतो.
तेव्हा कामामध्ये काम काही म्हणा राम राम. काव माऊली सगळं जग त्यांची पूजा करते, सगळे देव त्यांची पूजा करतात, त्यांच्या पाया पडतात. एवढं पावित्र्य त्यांच्याकडे आलं कसं, तर त्याचं कारण माऊली सांगतात. हरिपाठ कीर्ती हरिमुखे गाये, हरि कीर्ती हरिमुखे गाये. संत महात्मे का पवित्र झाले, त्यांचा देह पवित्र का झाला, ज्ञानोबाराय सांगतात. ते सतत देवाचं चिंतन करतात, देवाचं नामचिंतन करतात आणि देवाची कीर्ती मुखाने गातात. देवाची कीर्ती मुखाने गावी. हो, देवाची कीर्ती मुखाने गायली पाहिजे. हो, देवाचं नामचिंतन केलं पाहिजे. न ताणलेल्या मानकाचं नाव बायका घेतात महाराज. एका बाईला हितली सोडून, आमची तिकडली, आपल्या भागाची तिकडली, एका मालकाने 10 50 रुपये बाजूला ठेवून तिच्या वाढदिवसाच्या दिवशी काय आणली, सुंदर अशा प्रकारची नथ आणली, हातावरलं पोट, आणि 2 रुपये साचून तिच्या वाढदिवसाच्या दिवशी पतिदेवाने नथ करून आणली. आणि मग ती नथ त्या माऊलीने नाकामध्ये घातली आणि नवी साडी परिधान करून कोणी न बोलवता सगळ्यांच्या घरी जायचं. आमची काय परिस्थिती काय, आम्ही काय सोनं नथ घेऊ शकतो काय, पण आमचे त्यांचं आणि माझ्यावर खूपच प्रेम. असे सगळ्या गल्लीमध्ये माझ्या मालकाने नथ घेतली, माझ्या मालकाने नथ घेतली, माझ्या मालकाने नथ घेतली. आणि फिरता फिरता कबीर महाराजाची चिंतेची काय झाली, भेट झाली. कबीर महाराजाचं दर्शन घेतलं. महाराज, हो, माझ्या मालकाचं माझ्यावर किती प्रेम आहे. हो, माझ्या मालकाने आमची परिस्थिती नसताना नथ घेतली. कबीर महाराज म्हणले, आता पुढं बोलूच नको, लई सगळ्या गावात फिरलीस तू. तुझ्या मालकाने नथ घेतली, 4-2 हजाराची नथ तुझ्या मालकानं घेतली, त्याचं सगळं गावभर चिंतन करत बसली, गावभर त्याचा प्रचार करत बसलीच. पण ज्या देवाने नाक दिलंय त्या देवाचं घेणं एकदा तरी नाव. देवाने जर नाक दिलं नसतं तर काय पोल रावला असताच काय तू इथं. नथ घेतलेल्या मालकाचं वर्णन करत सुटली. ज्या देवाने नाक दिलं त्या देवाचं तू काय कर, नामचिंतन कर. तेव्हा नामचिंतन केलं पाहिजे. ज्ञानोबाराय सांगतात, देवाचं नामचिंतन केल्यानं संत महात्मे का पवित्र झाले, तर ते देवाची कीर्ती वर्णन करतात आणि ते देवाचं नामचिंतन करतात. आपलं कल्याण व्हावं असं वाटत असेल तर वर्णावी ते थोरी एका विठ्ठलाची, कीर्ती मानवाची वानू नये. देवाच्या कीर्तीचं वर्णन करावं आणि देवाचं नामचिंतन करावं. ज्ञानोबाराय सांगतात, संत महात्म्यांचा देह एवढा पवित्र का झाला, तर माऊली सांगतात, संत महात्मे देवाची कीर्ती वर्णन करतात आणि देवाचं नामचिंतन करतात. सततम कीर्तयन्तो मां यतन्तस्य दृढव्रताः नमशन्तस्य मां भक्त्या नित्ययुक्ता उपासते. ऐसे माझे नाम घोषे, नाहीची करीती विश्वाची दुःखे, अवघे जगाची महासुखे, दुमदुमीत भरले. संत महात्मे भगवंताचं नामचिंतन करतात. भगवान परमात्मा जसा पवित्र आहे तसं त्याचं नावही काय आहे, पवित्र आहे. मंगलम भगवान विष्णू, मंगलम गरुडध्वजाः, मंगलम पुंडरीकाक्ष, मंगलाय तनू हरी. परमात्मा हा मंगल स्वरूप आहे. पवित्राणां पवित्रयो मंगलानांच मंगलम. परमात्मा पवित्र आहे तसं त्याचं नावही पवित्र आहे आणि त्याचं नामचिंतन संत महात्मे करतात.
सदा नाम घोष करू हरी कथा. भगवंताचं नाम चिंतन महात्मे करतात आणि मग भगवंताचं नाम चिंतन पवित्र असल्यामुळे नाम चिंतन करणाराचा देह काय होतो? पवित्र. जो वदे अच्युत सर्व काळ, 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 पवित्र तो देह वाणी पुण्यवंत, जो वदे अच्युत सर्व काळ, जो वदे अच्युत सर्व काळ, पवित्र तो देह पवित्र तो देह वाणी पुण्यवंत. तुकोबराय सांगतात तो देह पवित्र आहे, ती वाणी पवित्र आहे. जो वदे अच्युत या एकादशीच्या त्या एकादशीला, या एकादशीच्या त्या एकादशीला नाही. जो वदे अच्युत सर्व काळ, अच्युत नाम देवाचं नाव सर्व काळ अखंड जे भगवंताचं नामचिंतन करतात त्याची वाणी पवित्र होते आणि त्यांचा देह पवित्र होतो. पवित्र तो देह वाणी पुण्यवंत, ते पवित्र होतात. एवढे पवित्र होतात महाराज. तयाच्या चिंतने तरतील दोषी, जळतील राशी, पातकाच्या तुका म्हणे पापी जाती संतांच्या. पुण्यवंत व्हावे घेता सज्जनाची नावे. ते एवढे पवित्र होतात, एवढे पवित्र होतात. तेव्हा माऊली म्हणतात हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय, पवित्रची होय देह त्याचा. देहाचे 4 प्रकार आहेत. स्थूल देह, सूक्ष्म देह, कारण देह आणि महाकारण देह. महाकारण देह पवित्रच असतो, त्याला पवित्र करायची गरज नाही बरं का. कारण देह अज्ञानाने अपवित्र झालेला आहे बरं का. सूक्ष्म देह विकाराने अपवित्र झालेला आहे आणि स्थूल देह स्वभावता अपवित्र आहे. स्थूल देह स्वभावता अपवित्र आहे बरं का. शरीर दुःखाचे कोठार, शरीर रोगाचे भांडार, शरीर दुर्गंधीची थार, नाही अपवित्र शरीरा आईशे. शरीरा आईशे अपवित्र नाही. म्हणजे स्थूल देह स्वभावता अपवित्र आहे. पण नामचिंतनाचं सामर्थ्य असं आहे की भगवंताच्या नामचिंतनाने कारण देह सूक्ष्म देह पवित्र होईल याच्यामध्ये नवल नाही. भगवंताच्या नामचिंतनाने स्वभावता अपवित्र असलेला स्थूल देह नामचिंतनाने पवित्र होतो. ब्रह्मीभूत काया होतसे कीर्तनी, भाग्य तरी ऋणी. ओ कीर्तनी काया ब्रह्मभूत होय. नामचिंतनाचं हे सामर्थ्य आहे. नामचिंतनाने स्थूल देह पवित्र होतो. म्हणून माऊली म्हणतात हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय, पवित्रची होय देह त्याचा. जे मुखाने देवाची कीर्ती वर्णन करतात आणि जे मुखाने भगवंताचं नामचिंतन करतात त्यांचा देह पवित्र होतो. संत महात्मे देवाची कीर्ती वर्णन करतात आणि संत महात्मे अखंड देवाचं नामचिंतन करतात, त्यामुळे त्यांचा देह पवित्र झाला. पवित्रची होय देह त्याचा. आणि मग नामस्मरणाने नुसता देहच पवित्र होतो असं नाही, आणखीन काय काय होतं. तपाचे सामर्थ्य
दाखवा बरं, एवढी गुणवान माणसं आहेत ही. सिस्टीम चांगली, वाजवणारे चांगले आहेत, मांडणारे चांगले आहेत. ह्या लोकांना चांगलं सांभाळायचं बरं. ज्यांचं ज्यांचं 7-7 दिवसाचं काय योगदान आहे त्यांना भरपूर पैसे द्यायचा. या बोक्यांचं कमी करी जा. 2च तास इकडच्या तिकडच्या गप्पा हाणायच्या. तेव्हा गुणवान लोकांना कष्ट जास्त आहेत महाराज. हो, 8-8 दिवस आताडी तोडावे लागतात. हे मृदंग वाजवलं की भूकच लागते बघा. गुरुरे वैद्यदेव म्हणायचे बाबा, मृदंग वाजवला की 2 भाकरी जास्त जातात, भूकच लागते. चांगली मंडळी, चांगलं नियोजन आहे, सुंदर नियोजन आहे. चला, हो, ऐकणारे चांगले, सिस्टीम चांगली, वाजवणारे चांगले आहेत, म्हणणारे चांगले आहेत. घड्याळ चांगलं नाही. फक्त आता घड्याळ चांगलं नाही, घड्याळ आता चाललंय माझं आयुष्य कमी करत करत. तेव्हा पहिला लाभ आहे नामचिंतनाचा. हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय, पवित्रची होय देह त्याचा. नामचिंतन करणाऱ्या भगवत भक्ताचा स्थूल देह, सूक्ष्म देह, कारण देह नामचिंतनाने काय होतो? पवित्र होतो. नामचिंतनाने अज्ञानही जातं, त्यामुळे कारण देह पवित्र होतो. नामचिंतनाने विकार नष्ट होतात, सूक्ष्म देहही पवित्र होतो. आणि स्वभावता अपवित्र असलेला मानव देहही देवाच्या नामचिंतनाने पवित्र होतो. पवित्रची होय देह त्याचा. एवढंच नामस्मरणाचं फल नाही, तपाची सामर्थ्ये. तपिन्नला अमूप. अखंड देवाचं नामचिंतन केल्यानंतर अमूप तपाच्या राशी निर्माण होतात नामचिंतनाने. बरं, नामचिंतन ही अशी साधना आहे, नामचिंतनाने सगळीच साधनं केल्यासारखं होतं. एकाने तुकोबरायांना विचारलं, महाराज विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा, हरी हरी तुम्ही म्हणा रे सकळ, लागून या पाया विनितो. तुम्हाला एवढा तुम्ही आग्रह करताय, देवाचं नामचिंतन करा म्हणता, बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल. पण विठ्ठल विठ्ठल म्हणल्यानंतर काय होतो? अवघे होती राम अवघे होती राम अवघे होती शोधित मार्ग. त्याच्यातलं हे चरण आहे. बरं, मी 1600 अभंग हरिपाठ सारखे पाठ केले होते महाराज. नगर जिल्ह्यामध्ये एक डोंगर आहे, त्या डोंगरावर राहिलो आणि 1600 अभंग एका वर्षात पाठ केले. मग जोग महाराजाच्या संस्थेत बसलो. 4 वर्ष तिथं काढली. तेव्हा क्रमासह अभंग पाठ केलेले आहेत. अवघे होती लाभ. काय होतं देवाचं नामचिंतन केल्यानंतर? महाराज म्हणतात, ऐक, डोळे मफलर बाजूला काढून. अवघे होती लाभ एका या चिंतने. जगातल्या सगळेच लाभ देवाच्या नामचिंतनाने प्राप्त होतात. जगामध्ये सर्वात महत्त्वाचा लाभ आहे देवाची प्राप्ती, आणि ती भगवंताची प्राप्ती देवाच्या नामचिंतनाने होते. सुखे येतो घरा नारायण. तेव्हा काय होतं देवाचं नामचिंतन केल्यानंतर? महाराज म्हणतात, काय नव्हे केले एका चिंतिता विठ्ठली.
योग याग तपे केली तयाने अमुपे. देवाचं नाम चिंतन केल्यानंतर तपाच्या राशी निर्माण होतात. तपिन्नला अमूप आणि त्याचा परिणाम चिरंजीव कल्प वैकुंठी नांदी. भगवंताच्या नामचिंतनाच्या सामर्थ्याने तपाच्या राशी निर्माण होतात आणि त्या तपाच्या सामर्थ्याने चिरंजीव कल्प वैकुंठी नांदितो. वैकुंठामध्ये चिरंजीव होतो. चिरंजीव शब्दाचा अर्थ परमपूज्य दुंडा महाराजांनी केलाय, दीर्घकाल राहतो. चिरंजीव म्हणजे अमर नाही बरं, तर तो दीर्घकाल करोडो वर्ष वैकुंठामध्ये राहतो. चिरंजीव कल्प वैकुंठी नांदी. कल्पच्या कल्प तो वैकुंठामध्ये राहतो. चिरंजीव कल्प वैकुंठी नांदी. आणि मग तो एकटाच नांदतो असं नाही, मग मातृ पितृ भ्राता सगोत्र अपार. नामचिंतन करणारा नामधारक एकटाच वैकुंठाला नाही जात. मग कोण कोण? मातृ, पुन्हा पितृ. बरेच म्हणतात बहात्रा. बहात्रा नाही, भ्राता. बहात्रा म्हण नाही तर बहात म्हण, पण म्हण. भ्राता म्हणजे भाऊ. आई चिंतन करणाऱ्या नामधारकाची आईचा उद्धार ती वैकुंठाला जाते. त्याची वडील वैकुंठाला जातात, त्याची बहीण वैकुंठाला जाते, त्याचा भाऊ वैकुंठाला जातो. एवढंच नव्हे, सगोत्र अपार. आईकडच्या 21 पिढ्या आणि वडिलांकडच्या 21 पिढ्या, दोन्ही पक्ष पाही उद्धरती. हे पक्ष म्हणजे हिकडचा पक्ष नव्हे, आमका गट आणि तामका गट. तर दोन्ही पक्ष पाही म्हणजे आईकडचा पक्ष आणि वडिलांकडचा पक्ष. आईकडच्या 21 पिढ्या आणि वडिलांकडच्या 21 पिढ्या, 42 कुळांचा काय होतो? उद्धार होतो. मातृ पितृ भ्राता सगोत्र अपार चतुर्भुज नर होऊन ठेले. चतुर्भुज शब्दाचा अर्थ 2 हाताचे 4 हात होणं नाही हा व्यवहारामध्ये. तर चतुर्भुज या शब्दाचा अर्थ स्वरूपता मोक्ष. चतुर्भुज मुक्त्याचे 4 प्रकार आहेत: सलोकता, समीपता, स्वरूपता आणि सायुज्यता. सलोकता मुक्ती त्याला म्हणतात. देव ज्या लोकात राहतो त्या लोकात राहायला मिळणं, याला म्हणायचं सलोकता मुक्ती. चिरंजीव कल्प वैकुंठी नांदी. समीपता मोक्ष त्याला म्हणतात. समीप म्हणजे जवळ, देवाच्या जवळ राहायला मिळणं, त्याला म्हणतात समीपता मुक्ती. नित्यने मनामी ते प्राणी दुर्लभ, लक्ष्मी वल्लभ तयाजवळी द्वारकेचा राणा, याला म्हणतात समीपता मोक्ष. आणि स्वरूपता मोक्ष म्हणजे देवाचं चतुर्भुज रूप प्राप्त होणं. सशंक चक्रम सकिरीट कुंडलम सपीत वस्त्रम सरसेरुयक्षणम सहार वक्षस स्थल कौस्तुभ स्त्री नमामि विष्णु शिरसा चतुर्भुजम. भगवान परमात्मा चतुर्भुज आहेत आणि ते चतुर्भुज रूप प्राप्त होणं त्याला स्वरूपता मुक्ती म्हणतात. चतुर्भुज नर होऊन ठेली. सगळ्यांना स्वरूपता मुक्ती प्राप्त होते. म्हणून मातृ पितृ भ्राता सगोत्रापार चतुर्भुज नर होऊन ठेली. नामचिंतनाचं फल, पहिलं फल आहे पवित्रची होय देह त्याचा. दुसरं फल आहे चिरंजीव कल्प वैकुंठी नांदी. आणि तिसरं फल एकटा नाही, सगोत्र अपार. सगळे वैकुंठाला जातात, त्यांना स्वरूपता मुक्ती प्राप्त होते. आणि मग माऊलींना विचारलं महाराज, हो भगवंताचं नामचिंतन केल्यानंतर हो देह पवित्र होतो. सूक्ष्म कारण स्थूल तिन्ही देह पवित्र होतात. नामचिंतन करणारा वैकुंठाला जातो आणि सगळे गोत्रासह त्यांना स्वरूपता मुक्ती प्राप्त होते. एवढं नामचिंतनाचं महत्त्व आहे. हे गमक, हे गुह्य तुम्हाला कस काय कळालं हो? ज्ञान गुड ग
ज्ञानदेव ज्ञानदेवा ज्ञानदेवा लादले मा
वादकाची गणना कोण करी, वाजवणाऱ्याची गणना कोण करी, ही अशीच मंडळी सगळी बरं. तेव्हा 1 मिनिटात आपल्याला समारोपाकडे जायचं. आता माऊलींना प्रश्न विचारला, नामचिंतनामध्ये एवढं सामर्थ्य आहे, एवढी शक्ती आहे, हे गूढ, हे गुह्य तुम्हाला कोणी सांगितलं? माऊली म्हणले, निवृत्तीने दिले, माझ्या गुरुनी हे गुह्य मला दिलं, निवृत्तीने दिले माझ्या हाती. म्हणले, निवृत्तीनाथांना हे गुह्य कोणी सांगितलं? तर गहिनी प्रसादे निवृत्तीनाथ, निवृत्तीनाथांना गहिनीनाथांनी सांगितलं. गहिनीनाथांना कोणी सांगितलं हे गुह्य? गोरक्ष वळला, हो, गहिनीनाथांना गोरक्षनाथांनी सांगितलं. बरं, म्हणले गोरक्षनाथांना कोणी सांगितलं? मच्छिंद्राने बोध गोरक्षाशी केला, मच्छिंद्रनाथांनी गोरक्षनाथाला सांगितलं. म्हणले मग मच्छिंद्रनाथाला कोणी सांगितलं? त्यांना कोणीच सांगितलं. मच्छिंद्राला धले सहज स्थिती. मच्छिंद्रनाथांनी माशाच्या रूपामध्ये, हो, भगवान शंकर पार्वती मातेला एकांतामध्ये हे सांगत होते. पण भगवान महाविष्णूंनी विचार केला, काय सांगता सांगता हे गुह्य भगवान शंकर समुद्राच्या तीरावर एकट्या एकांतामध्ये पार्वती आई साहेबांना सांगत होती. पण ते ऐकता ऐकता पार्वती आई साहेबाचा काय लागला? ही प्रवचनात झोपायची पद्धत तिथून सुरू आहे. ही काय आजकालची नाही. पार्वती साहेबाला ऐकता ऐकता काय लागला? डोळा लागला. ते होमकारा द्यायचा बंद झाला. भगवान महाविष्णूने विचार केला, पार्वती आई साहेबांनी जर हा होमकारा नाही दिला, भगवान शंकर सांगायचं काय करतील? बंद करतील आणि हे गुह्य जगापर्यंत मानवापर्यंत जाणार नाही. म्हणून भगवान महाविष्णूने माशाचं काय घेतला? हो, रूप धारण केलं. मासा होऊन समुद्राच्या पाण्यामध्ये मासा होऊन हुंकारा देऊ लागले. आणि मग भगवान शंकरांनी डोळे उघडले, पार्वती तर झोपली. हुंकारा कोण देतोय? हो 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 कोण करतोय? भगवान शंकरांनी पाहिलं तर मोठा मासा माशाच्या रूपात कुणीतरी आपलं चोरून ऐकतोय. भगवान शंकरांना राग आला, एवढं हे गुह्य एकांतामध्ये मी सांगतोय आणि कुणीतरी चोरून ऐकतोय. भगवान शंकरांनी त्रिशूळ मारला. भगवान महाविष्णू तिथून पळाले, पण ती त्रिशूळ लागला आणि कान काय झाला? फाटला. महाराज, त्रिशूळ आणि कान फाटला. म्हणून नाथ परंपरा कानफड्याची परंपरा आहे. कान फाटला तेव्हा मच्छिंद्राला धली सहज स्थिती, त्यांनी सहज ऐकलं. भगवान शंकराने सांगितलं आणि मच्छिंद्रनाथाला ते गुह्य कळालं. म्हणले मग भगवान शंकरांना कोणी सांगितलं? ज्ञानोबराय सांगतात, भगवान शंकरांना कोणीच सांगितलं नाही. त्याने स्वतः काय केलं? अनुष्ठान केलं. त्याने स्वतः देवाचं भजन केलं. भजन करी महादेव, भगवान शंकर त्याने स्वतः भजन केलं बरं का. काय? हरी 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 मंत्र हा शिवाचा. भगवान शंकराने स्वतः देवाचं नामचिंतन केलं. आणि मग भगवान शंकराने मच्छिंद्रनाथाला सांगितलं. मच्छिंद्रनाथाने गोरक्षनाथाला सांगितलं. गोरक्षनाथाने गहिनीनाथाला सांगितलं. गहिनीनाथाने निवृत्तीनाथांना सांगितलं. निवृत्तीनाथापर्यंत एक गुरु एक शिष्य असं बंदिस्त, एक गुरु एक शिष्य असं हे ज्ञान झाकरीत आलं. निवृत्तीनाथाने ज्ञानोबरायांना सांगितल्यानंतर ज्ञानदेवासार सुजविले. ज्ञानोबरायांनी सगळ्यांकरता हे दालन खुलं केलं. तेव्हा माझ्या निवृत्तीनाथाने हे गुह्य मला सांगितलेलं आहे आणि ते गुह्य मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तेव्हा तुम्हाला तुमचा देह पवित्र करायचा असेल, तुम्हाला
वैकुंठाला जायचं असेल, तुम्हाला तुमच्या दोन्ही पक्षाचा, आईकडच्या बापाकडच्या कुळाचा उद्धार करून घ्यायचा असेल तर तुम्हाला माझी विनंती, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. तुम्ही नामचिंतन केल्यानंतर अगणित पुण्य निर्माण होईल आणि त्या अगणित पुण्याने तुमच्याही आणि तुमच्या कुळाचाही उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून माऊली म्हणतात, तुम्ही भगवंताचं नामचिंतन करा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. ज्ञानेश्वर माऊली झालंय भैया. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, हे ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली. बरं घ्या, मला जाऊ द्या. मला असं वाटतंय दुसरं चरणात आल्यावर घेतलंय आपण, पण काय मला जाऊ द्या आता, चूक बोल माफ. तेव्हा अल्पमतीने गुरुनाम गुरु जोग महाराज आणि गुरुजनांच्या कृपा प्रसादाने चिंतन करण्याचा प्रयत्न केला. झालेली सेवा देवादिदेव पांडुरंग परमात्मा महाविष्णू मारुतीराय शांती ब्रह्म एकनाथ महाराज ज्ञानोबाराय, गुरुजन मंडळी, उपस्थित सर्व साधकवृंद, गुणीजन मंडळी, मृदंगवादक, गायनाचार्य, महाराज मंडळी, माता भगिनी, भाविक सज्जन, बालगोपाल, बरेच आहेत बघा बालगोपाल. सगळ्यांनी हरिपाठ पाठ करायचा बरं का. हां, सगळ्यांनी हरिपाठ पाठ करा. तेव्हा झालेली सेवा सर्वांच्या चरणी समर्पित करतो आणि सगळ्यांना विनंती आहे, हरिपाठ नुसता अभंग म्हणत जाऊ नका, हरिपाठाच्या अर्थाच्या अंतरंगात गेलं पाहिजे. बरं, पाहे पा दूध पवित्र आणि हरिपाठ म्हणणं म्हणजे दूध पे नाही, दूध गोडच आहे, पण त्या दुधामध्ये जर खडी साखर टाकली, वेलदोडे टाकले तर आणखीन सुगंध वाढल्याशिवाय राहत नाही. म्हणून संतांचं वाङ्मय नुसतं वाचायचं नाही, त्याच्या अंतरंगात गेल्यानंतर आणखीन आनंद मिळाल्याशिवाय राहत नाही. तेव्हा आपण भगवंताचं नामचिंतन करावं आणि आपलं जीवन मंगलमय बनवावं. सर्वांना विनंती आहे, पंढरपूरला पैठणला गेल्यानंतर बांगड्यान गोंगड्यानी जाऊ नका. बांगड्यान गोंगड्या इथं मिळतात. क्षेत्रावर गेल्यानंतर ग्रंथ आणायचे, क्षेत्रावर गेल्यानंतर हरिपाठ आणायचा. नातूला बाहुली आणायची नाही, बाहुलीच्या नादाला लागला की कधी काढून देईल तुम्हाला चातुर मसाला सांगता येणार नाही. त्याच्यामुळे हरिपाठ आणला आणि हरिपाठ जर पाठ केला तर म्हातारपणी तुमची सेवा केल्याशिवाय राहणार नाही. संतांचे ग्रंथ आपल्या देवाऱ्यामध्ये असले पाहिजेत. हो, त्याचं दर्शन जरी झालं तरी आपण मुक्त झाल्याशिवाय राहणार नाहीत. म्हणून नामचिंतन करावं, संतांचे ग्रंथाची संगती करावी, संतांच्या विचाराची संगती करावी आणि आपलं जीवन मंगलमय बनवण्याचा प्रयत्न करावा. त्यामुळे आमच्या या सगळ्या संयोजक मंडळीचा हा खटाटोप आहे बघा. हे 4-4 महिने नियोजन करतायत की समाजामध्ये परिवर्तन झालं पाहिजे. तरुण वर्ग सगळा व्यसनाच्या विळख्यामध्ये अडकलेला आहे, त्याला सन्मार्ग मिळावा, तरुण वर्ग सत्संगामध्ये यावा, त्यांच्या अंतःकरणावर सत्संगाचा परिणाम व्हावा, संतांच्या विचाराचा परिणाम व्हावा. म्हणून आमची सगळी संयोजक मंडळी प्रयत्न करतायत आणि आपल्याला ही सेवा करण्याची संधी निर्माण करून देत आहेत. बालेकर साहेबांनी सांगितलं, आम्ही व्याजाने पैसे काढून मंदिर बांधलं. 50,000 रुपये व्याजाने घेतले आणि त्याचं 50,000 रुपये व्याज झालं. व्याजाचंही व्याज घेतलं देणारानं. अशा परिस्थितीतून हे मंदिर उभं केलेलं आहे आणि आपण मारुतीरायांची सेवा करतायत. मारुतीरायांची सेवा करणाऱ्याला मारुतीराय गरीब राहूच देत नाहीत. हो, अष्टसिद्धीलो निधी के दाता. मारुतीरायांची सेवा करणाऱ्या भगवत भक्तांना मारुतीराय सगळ्या सिद्ध्या प्रदान करतात
आणि रामरायांचं दर्शन त्यांना घडवतात. तेव्हा तन मन धनाने या उत्सवामध्ये सगळ्यांनी सहभागी व्हायचं आहे आणि आपलं जीवन मंगलमय करून घ्यायचं आहे. आपल्या शिवेला वंदन करून सर्वच गुणीजन मंडळींना, सिस्टीमच्या मालकाला पण कोटी कोटी धन्यवाद. सर्वांना आदरपूर्वक वंदन करून माझ्या वाणीला विराम देतो. तुकाराम तुकाराम तुकाराम.